भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांना धमकी देण्यात आली आहे। माझ्या कार्यालयात घुसून धमकी देण्यात आल्याचा आरोप नितीन राऊतांनी केलाय। विधानसभेत त्यांनी याबाबतचा अनुभव सांगितलाय। माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांचं लक्ष वेधलं। सडकेवरूनच बुलेटची ती जोराने आवाज सायलेन्सर काढल्यासारखा आवाज करून कर्कश आवाजात गाडी घेऊन आला, दारासमोर उभी केली आणि उतरून त्या ठिकाणी येऊन जोरात कुठं आहेत हे बघ अशा पद्धतीने जे आहे तर नॅचरल आहे, कोणी घाबरून जाणार। पोलिसांना कळवलेलं आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे आणि मला मेसेज आला की काही लोक सापडलेत म्हणून। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।